धन्यादि दिन झाले संतांचे दर्शन, झाले पापा तापा तुटे दैन्य गेले उठाउठी, झाले समाधान पायी विसावले मन, झाले पापा तापा तुटे दैन्य गेले उठाउठी. तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा, तोचे दिवाळी दसरा, झाले पापा तापा तुटे दैन्य गेले उठाउठी. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, मंगल भावना मंगलहारी. धन्यादि दिन झाले संतांचे दर्शन, झाले पापा तापा तुटे दैन्य गेले उठाउठी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतानिया, दुसरे चरणा संतानिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी. प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये आणि माऊलींच्या नगरीमध्ये आळंदी क्षेत्रामध्ये आगरी धर्मशाळेमध्ये सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजची कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा. या अभंगातून महाराज खऱ्या संतांचं अंतर्लक्षण सांगतात. विठ्ठला असं दरवर्षी या स्थानी
मांगी संस्थान प्रातस्मरणीय नारायण महाराज यांच्या निमित्ताने कार्यक्रम होत असतो, तेव्हा याही वर्षी देखील या कार्यक्रमाची सुरुवात झालेली असून आजची ही कीर्तन सेवा वांगी संस्थानचे चौकदार नळोबा महाराज यांच्याद्वारा ही सेवा प्राप्त झाली। तेव्हा या ठिकाणी मोठमोठे कलाकार आहेत, मोठमोठे कीर्तनकार आहेत, मोठमोठे वादनकार देखील आहेत। अशा सर्वांच्या आणि खेळीमेळीमध्ये सेवा करण्याचा मला योग प्राप्त झाला। तेव्हा या प्रसंगी चिंतनासाठी निवडलेला अभंग हा संतपर असा आहे। विठ्ठला या अभंगातून महाराज आपल्या जीवनामध्ये जे एक अलौकिक विशिष्ट असं दर्शन घडलं, त्या दर्शनाबद्दल आपल्या जीवनाची धन्यता गात आहे। तेव्हा संत जीवन इतर जीवनापेक्षा काही आगळं आणि वेगळं जीवन आहे की ज्या जीवनामध्ये कसला स्वार्थ नाही, तर ज्या जीवनामध्ये केवळ परार्थ आणि परमार्थ, स्वार्थ कधी चांगला नसतो। जीवनामध्ये परार्थही चांगला आणि त्याही पेक्षा परमार्थ फार उत्तम। विठ्ठला परमार्थाने मुक्ती मिळते आणि परार्थ केल्याने पुढची गती, पुढचा जन्म चांगला प्राप्त होतो, चांगल्या गतीला तो जातो। आणि स्वार्थ केलेले मनुष्य पुन्हा जीवदशेला प्राप्त होतो। स्वार्थ असावा पण त्याला काही प्रमाण, स्वार्थच केला तर या जीवनामध्ये आपल्या या जीवनाचं काम बरं होईल। परार्थ जर खरा केला तर पुढच्या जन्माचं काम चांगलं होईल आणि खासच परमार्थ केला तर तुमचं अनंत जन्माचं काम चांगलं होईल। रे बापानो साधन हरीचे, रे बापानो साधन हरीचे, रे बापा साधन हरीचे, जनी करणीचे करू नका, जनी करणीचे करू नका, जनी करणीचे करू नका। असे हे देव दुर्मिळ जीवन, तर या जीवनामध्ये करताना चांगलंच करा। भगवंताचं नामचिंतन, भगवंताची भक्ती, जनतेची सेवा, आई वडिलांची सेवा, दिनदुर्बळांची सेवा, गोमातेची सेवा, या गोष्टी आपल्या जीवनाचा उत्कर्ष करत असतात आणि त्यातून आपल्या जीवनाला देखील गती चांगली मिळते। विठ्ठला तेव्हा जगामध्ये जीवन अनेक आहेत। या जगामध्ये मानव जीवन आहे, देव जीवन आहे, पशु जीवन आहे, इतर काही जीवन आहे आणि संत जीवन आहे। पण सगळ्या जीवनामध्ये उत्तम प्रकारचं परम पवित्र अगदी सुखमय आणि व्यापक जीवन जर ते कोणतं असेल
तर ते संत जीवन आहे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला. विठ्ठल ज्या जीवनाचं की ज्या जीवनाला संत जीवन असं म्हटलेलं आहे, तर अशा संताचं आपण सहज जरी चिंतन केलं, सहज जरी नाम घेतलं तर पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे, सज्जन सत्पुरुषांचं नाव आपण आदराने घेतलं, भावनेने घेतलं तर त्यातून पुण्य मिळतं आणि आपण केलेलं पापही जातं. तुका म्हणे पापे जाती संतांची आदपे, जाती संतांची आदपे, जाती संतांची आदपे. तुका म्हणे पापे जाती संतांची आदपे, जाती संतांची आदपे, जाती संतांची आदपे. तुका म्हणे पापे जाती संतांची याजपे. संतांचं नाम चिंतन केलं तर या दोन्ही गोष्टी मध्ये पापही जातं आणि पुण्यही मिळतं. पाप करतं काय? दुःख निर्माण करतं. पुण्य करतं काय? सुख निर्माण करतं. लोकांना काय हवं? सुख हवं. लोकांना काय नको? दुःख नको. विठ्ठला सुख हवं तर पुण्यच करा आणि दुःख हवं असेल तर मग पाप करा. पापाने दुःख मिळत असतं, पुण्याने सुख मिळत असतं. म्हणजे जगामध्ये पुण्यवान संत महात्मे आहेत. बऱ्याच गोष्टी पुण्य देणारे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नाव म्हणजे संतांचं येतं. विठ्ठला जे जीवन पूर्ण जगाला वंदनीय आहे, स्मरणीय आहे, अनुकरणीय आहे, की ज्या ठिकाणी भगवान देखील नतमस्तक होतो. एवढंच काय, पण त्या संताची भगवान देखील सेवा करतो. विठ्ठला संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा. म्हणून सेवा करिता, म्हणून सेवा करिता. संतांची सेवा भगवान करतो. याकरता सगळ्या जीवनामध्ये उच्च प्रतीचं जीवन संत जीवन आहे. अशा जीवनाचं दर्शन घडणं हे फार दुर्मिळ आहे. मनुष्य प्रयत्न करतो, जोपर्यंत साध्य मिळत नाही तोपर्यंत. आणि धन्यता कधी गातो की जी गोष्ट नाना प्रकारचे प्रयत्न करूनही जी गोष्ट साध्य होऊ शकत नाही, आणि अशी गोष्ट जर साध्य झाली तर त्या दिवसाला तो मनुष्य मोठेपणा देतो, धन्यता गातो. एखाद्याचा कोर्टामध्ये म्हणजे केस चालू आहे, त्या केसचा निकाल आपल्या सारखा झाला, मनाप्रमाणे झाला, तर त्या दिवशी तो मनुष्य असंच म्हणेल की धन्यादी दिन. एखाद्याचं लग्न होतच नाही, ज्याला कोणी मुलगी देतच नाही, पण अशा माणसाचं जर सहज जमून आलं आणि लग्न झालं तर त्या दिवशी तो मनुष्य हेच म्हणेल की धन्यादी दिन. बरं झालं लग्न, 12 वर्ष होऊन गेले पण मुलगा असं नाही. अनेक प्रयत्न केले, अनेक दवाखाने पाहिले, अनेक ज्योतिषी पाहिले, नाना प्रकारचे प्रयत्न केले, पण मुलगाच होईना. अशा माणसाला जर सहज पुत्रप्राप्ती झाली तर तो मनुष्य त्या दिवसाला हेच म्हणेल की धन्यादी दिन. तेव्हा तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अशी कोणती दुर्मिळ गोष्ट
की जी गोष्ट प्राप्त झाल्यानंतर तुकाराम महाराज त्या दिवसाला धन्यता देतील. भौतिक वस्तूच्या बाबतीमध्ये तुकाराम महाराज तर उदास होते. महाराजांच्या जीवनामध्ये कोणतंच आकर्षण नव्हतं. देवाला सोडलं, संताला सोडलं, परमार्थाला सोडलं तर बाकी गोष्टीचं तुकाराम महाराजांना अजिबात आकर्षण नव्हतं. त्यांना फक्त मन अपेक्षा हीच होती की जीवनामध्ये की देवाला जे प्राणप्रिय संत महात्मे अशा संतांचं मला दर्शन व्हावं. याकरता महाराजांनी तसे प्रयत्नही केले. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. त्यांनी जी इच्छा मनोमन धारण केली, शेवटी त्या इच्छेला फल प्राप्त झालं आणि अकस्मात खऱ्या संताचं दर्शन झालं. ज्या दिवशी खऱ्या संताचं दर्शन झालं त्या दिनी त्यांच्या मुखातून उद्गार बाहेर पडले. अभंगातील प्रथम आजी दीना धन्य आजी दीना धन्याचे दिन झाले संतांचे दर्शन. तर आजचा दिवस धन्य आहे. धन्य हा शब्द सर्वांच्या जीवनामध्ये लागत नाही. आणि भौतिक वस्तूच्या प्राप्तीबद्दल धन्य शब्द कोणीच घेत नाही. ज्या जीवनामध्ये काही अलौकिक वस्तूचा लाभ झाला तर त्या दिवसाला तो मनुष्य धन्य समजत असतो. भौतिक वस्तूचा लाभ प्राप्त होणं म्हणजे खरा लाभ नाही. खऱ्या संताचं दर्शन घडणं हा मोठा लाभ आहे. तेव्हा महाराज म्हणतात धन्य आजी दिन. इथं आजी शब्द आला. आजी कोणाला समजतो आपण? वडिलाच्या आईला आजी म्हणतो, आईच्या आईला देखील आजी समजतो. पण इथं मात्र वडिलाची आई नाही आणि आईची देखील आई नाही. इथं आजी जो शब्द आहे कालदर्शक कालवाचक. विठ्ठला विठ्ठल